प्रवास करायला गेलात तर साधारणतः अर्धा तास 45 मिनिटं किंवा 1 तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो गर्दीच्या वेळेला। कारण हाजी अली आणि त्याचा पुढचा रस्ता हा अत्यंत चिंचोळा परिसर आहे, पेडर रोड आणि गिरगावचा भाग, आणि इथून तुम्हाला दक्षिण मुंबई गाठायची असेल तर जवळपास तास सव्वा तासाचा प्रवास करावा लागत होता। मुंबईकरांचा वेळ खर्ची व्हायचा, इंधनाची नासधूस व्हायची, इंधन जास्त खर्ची पडायचं, प्रदूषण सुद्धा व्हायचं। या सगळ्याचा विचार करता कोस्टल रोडचा पर्याय विचारामध्ये आला आणि कोस्टल रोडला सुरुवात झाली, ज्याचा पहिला टप्पा आज पूर्ण झालाय। हा हिरवा झेंडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवल्यानंतर बेस्टच्या बसेस या मार्गावरनं प्रवास करतील। हा भुयारी मार्ग असेल आणि त्यानंतर विंटेज कार रॅली सुद्धा या मार्गावरनं जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा याच मार्गाने प्रवास करतील अशी माहिती मिळते। उद्घाटनानंतर बेस्ट बसेस धावतील आणि त्यानंतर महिला डॉक्टर आपल्या कार चालवत कोस्टल रोडवरनं प्रवास करणार आहेत आणि त्यानंतर एक विंटेज कार रॅली निघेल। यामध्ये साधारणतः 28 ते 30 विंटेज गाड्यांचा समावेश आहे। कोस्टल रोडवरनं वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास या गाड्यांचा होणार आहे। पहिली फेज सुरू झाली आहे, पहिला टप्पा सुरू झालाय, दुसरा टप्पा अजूनही बाकी आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये हा कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे, ज्याच्यासाठी देशातला सर्वात मोठा गर्डर सुद्धा आणण्यात येणार आहे। कोळी बांधवांचं मोठं योगदान या संपूर्ण प्रकल्पात आहे, त्यामुळे मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून कोळी बांधवांना संबोधलं जातं। त्याच कोळी बांधवांनी सुद्धा या बेस्ट बसमधनं कोस्टल रोडवरनं प्रवासाला सुरुवात केलेली आहे। आणि खास करून महिला वर्गाला प्राधान्य देण्यात आलंय कोस्टल रोडवरच्या पहिल्या प्रवासासाठी। बेस्टच्या बसेसमधनं महानगरपालिकेच्या या अनेक महिला कर्मचारी, कोळी समाजातल्या महिला, काही डॉक्टर महिला या सर्वांना मान मिळालेला आहे। कोस्टल रोडनं मुंबईकरांचा प्रवासाचा वेग आणखी वाढणार आहे, गतिमान होणार आहे। वेदांत नेप सध्या याच परिसरामध्ये आहेत। वेदांत, कसा माहोल आहे? कोस्टल रोडवरनं प्रवास करायला सर्वजणच इच्छुक दिसतात। नक्कीच प्रत्येक जण उत्सुक आहे। काही मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत, वरळीतील कोळी बांधव आहेत, ते आता या बेस्ट बसेसमधनं प्रवास करतायत। कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि इथे आपण बघतोय काही BMCचे अधिकारी आहेत, त्यासोबतच मी जसं आधी सांगितलं वरळीमधील जे स्थानिक आहेत ते या बेस्ट बसेसमधून ही कोस्टल रोडची फेरी मारतायत। थोड्या वेळापूर्वीच उद्घाटन झालं, हिरवा झेंडा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला आणि त्यानंतर आता या बेस्ट बसेस पुढे मार्गस्थ होत आहेत। 10.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे, ज्यासाठी साधारणपणे 45 मिनिटं लागायचे, आता अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला वरळी ते नरिमन पॉइंट पोहोचता येणार आहेत। आणि आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता या कोस्टल रोडने प्रवास करतील। खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांनी पूर्ण कामाची पाहणी केली होती आणि त्यानंतर आज हे उद्घाटन होते आणि या दरम्यानच इथे आपण दृश्यांमध्ये बघतोय मुख्यमंत्री समोरच्या सीटवर आहेत, तर मागे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता याच कोस्टल रोडहून हे सर्व मंत्री, त्यासोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा जो या कार्यक्रमाला उपस्थित होता ते सुद्धा आता या कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर पहिल्यांदा प्रवास करताना पाहायला मिळतात। खरं तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आज हा कोस्टल रोड ओपन होणार नाहीये, तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ओपन होणार आहे। मात्र जे काही VVIPs आहेत, जे काही उद्घाटनाला उपस्थित होते, त्यांच्यासाठी आता हा कोस्टल रोड सुरू करण्यात आलेला आहे। आणि इथनं आपण बघतो एकामागे एक आता बेस्ट बसेस झाल्यानंतर महिला ज्या मुंबईतील शासकीय रुग्णालयामध्ये डीन आहेत, शासकीय अधिकारी आहेत, अशा महिलासुद्धा आता स्वतः आपली कार चालवत या कोस्टल रोडून फेरी मारणार आहेत। वरळी ते नरिमन पॉइंट असा त्या प्रवास करणार आहेत। काही जणांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। जातात हो, मी जाते ना। Absolutely excited to be one of the first to be going here.
आणखी काही महिला आहेत ज्या स्वतः गाडी चालवणार आहेत. डॉक्टर गुलनार. डॉक्टर येस आनंद आहे. किती दिवसाची प्रतीक्षा होती, अखेर कोस्टल रोड सुरू होतोय येस फॅन्टास्टिक. आणि तुम्हाला मान मिळतोय पहिल्याच दिवशी गाडी चालवायचा. डेफिनेटली महिला दिवसमुळे. आणि या पाठीमागे काही मुंबई महापालिकेचे अधिकारी आहेत, ते सुद्धा एका मागे एक प्रवास करतात. काय वाटतं पहिल्यांदा कोस्टल रोडून? अभिमान वाटतोय की आपल्या देशात एवढी मोठी प्रगती होतीये, त्याच्याबद्दल मोदीजींचे आभार. पूर्ण रांग लागलेली आहे आणि एका मागे. कुठून आलात तुम्ही? आम्ही मुलुंडवरून आलोय. मुलुंडहून. काय वाटतं कोस्टल रोड ओपन झालाय, आता तुम्ही पहिल्यांदा चालवणार आहात? आम्हाला खूप मजा येते की वुमेन्स जे सेल्फ ड्रिव्हन कार जात आहेत आणि नक्कीच मुंबईचं अंतर लवकरात लवकर आमचं आता ऑफिसची हे जाईल आणि आम्ही खूप जाऊ. थँक्यू. त्यामुळे एक वेगळा आनंद मुंबईकरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. जसं त्यांनी सांगितलं की वेळेची बचत होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे. आणि पाठीमागे आपण बघतोय विंटेज कारची रॅली सुद्धा इथे निघणार आहे. आणि अनेकदा आपण बघितलेलं आहे मुंबईच्या रस्त्यांवर मोस्टली शनिवार रविवार अशा प्रकारे विंटेज कार रॅली निघत असते. आणि आज तशाच प्रकारची एक विंटेज कार रॅली जेव्हा कोस्टल रोडचं उद्घाटन होतंय तेव्हा निघताना आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे 25 ते 30 या विंटेज कार आहेत आणि ही रॅली सुद्धा आपल्याला निघालेली पाहायला मिळते. बरोबर आहे वेदांत, प्रत्येक जण उत्सुक आहे या कोस्टल रोडवरनं प्रवास करण्यासाठी. मुंबईचा वेग वाढवणारा हा प्रकल्प आहे आणि पहिला मान विशेष करून महिलांना दिला गेलेला आहे, कोळी बांधवांना दिला गेलेला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा रस्त्यावरनं प्रवास करतील अशी माहिती आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर तासाभराचा प्रवास हा साधारणतः 15 ते 20 मिनिटांवरती आलेला आहे. दक्षिण मुंबई सगळ्यात गजबजलेला परिसर असतो. वेदांत, तू सुद्धा या राईडचा आता अनुभव घेण्यासाठी सज्ज झालास असं दिसतंय का? विंटेज गाडीतनं तू सुद्धा प्रवास करणार आहेस वेदांत? कदाचित आणखी काही वेळानंतर वेदांशी आपण व्यवस्थित कनेक्ट होऊ शकू, परंतु हे पहिल्या फेजचं उद्घाटन झालेलं आहे. गेली अनेक वर्ष मुंबईकर या कोस्टल रोडच्या प्रतीक्षेमध्ये होते. बऱ्याचशा परवानग्या मिळणं बाकी होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी भाषण केलं तेव्हा ठाकरे पितापुत्रांवरती खास करून राजकीय दृष्ट्या चांगलंच टीकास्त्र सोडलं गेलं. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये काही प्रमुख मुद्द्यांना स्पर्श केला, ज्यामध्ये प्रामुख्यानं कोस्टल रोडला परवानग्या मिळण्यासाठी नेमका वेळ का लागला या बाबीसोबत सुद्धा कॉन्ट्रॅक्टरकडनं कशी वसुली केली जायची याचाही उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि कोस्टल रोडवरनं होणारा हा पहिला प्रवास आहे. मुंबईतल्या महानगरपालिकेच्या काही डॉक्टर महिलांना हा मान मिळालाय आपली गाडी इथून ड्राईव्ह करण्याचा. बीएसटीच्या बसेस सुद्धा आहेत. बीएसटीच्या बसेसमध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, कोळी महिला आहेत, मुंबईचे मूळ नागरिक मानले जातात. आणि या कोस्टल रोडच्या वेळेला कोळी बांधवांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांची कुठली अडचण होऊ नये, त्यांची पारंपरिक मासेमारी धोक्यात येऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावरती त्यांच्यासोबत बैठका झालेल्या होत्या, त्यांचे प्रश्न सोडवले गेले. आणि या विंटेज कार सुद्धा त्या कोस्टल रोडवरनं धावणार आहेत. मुंबईमध्ये अनेकदा विंटेज कार रॅलीचं आयोजन केलं जातं आणि आज जेव्हा कोस्टल रोडचं उद्घाटन झालंय तेव्हा नव्या कोऱ्या मार्गावरनं धावण्याचा मान या विंटेज गाड्यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. खरं तर लोकसभेसाठीची आचारसंहिता केव्हाही घोषित होऊ शकते. आधी 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन होईल अशी माहिती देण्यात आलेली होती, परंतु काही कारणास्तव हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं. आज मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचं लोकार्पण केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कोस्टल रोडला देण्यात आलंय आणि कोस्टल रोडवरतीही आपण पाहतोय विंटेज कारची रॅली. बीएसटीच्या बसेस सुद्धा प्रवास करतात आणि या विंटेज गाड्या सुद्धा. महिलांना पहिला मान मिळालेला आहे या कोस्टल रोडवरनं प्रवास करण्याचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.